डोनाल्ड ट्रम्प दर शुक्रवारी सायंकाळी फ्लोरिडामधल्या समुद्रकिनारी असलेल्या त्यांच्या मारा-लागो या रिसॉर्टमध्ये वीकेंडसाठी जात असतात, जिथे त्यांच्यासोबत फार ताफा नसतो आणि आठवड्यातले 2 ते 3 दिवस ते तिथे शांततेत घालवतात. पण मध्य पूर्वेत होळी पेटवून वीकेंडसाठी निघालेल्या डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी असं एक आवाहन केलं, ज्याने अमेरिकेची काय परिस्थिती झाली आहे आणि डोनाल्ड ट्रम्प किती अडचणीत आले त्याचाही अंदाज लावता येईल. स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ सुरळीत करणं ही आमची जबाबदारी आहे आणि अमेरिकन नौदल त्याची काळजी घेईल, असं म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं की ज्या देशांची वाहतूक स्ट्रेट ऑफ हॉर्मुझमधून होते त्यांनी आपापल्या युद्धनौका समुद्रात पाठवाव्या आणि आपापल्या वाहतुकीची काळजी घ्यावी. एका आठवड्यातच डोनाल्ड ट्रम्प यांचे हे बदललेले सूर होते. आपण सगळे मिळून स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ चालू करू, असं आवाहन ट्रम्प यांनी 5 देशांना केल्यानंतर अमेरिकन नौदलाला इराणने किती मागे सारलंय त्याचीही कल्पना आली. युद्ध सुरू करण्यापूर्वी कोणालाही विश्वासात न घेता आता त्याचे गंभीर परिणाम दिसायला लागल्यानंतर ट्रम्प मात्र सगळ्यांना मदतीला बोलवतायत आणि त्यांच्या मदतीला सध्या कुणीही येताना दिसत नाही. ज्या डोनाल्ड ट्रम्प यांना अमेरिकेच्या ताकदीवर प्रचंड विश्वास होता आणि इराणचं सैन्य आम्ही संपवलंय असं ते रोज सांगतायत, त्या इराणच्या विरोधात लढण्यासाठी 5 देशांना बोलावण्याची वेळ ट्रम्प यांच्यावर का आली आहे त्याचीच माहिती मी या व्हिडिओत देणार आहे. नमस्कार, मी विशाल, तुम्ही पाहताय story.com. अमेरिकेने शनिवारी रात्री इराणचं काळी जशी ओळख असलेल्या खर्ग बेटावर हल्ला केला, ज्यानंतर परिस्थिती प्रचंड चिघळली. खर्ग हे बेट इराणच्या समुद्रकिनाऱ्यापासून साधारण 26 किलोमीटर दूर आणि स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ पासून 483 किलोमीटरवर आहे. देशातलं सर्वात मोठं एक्सपोर्ट टर्मिनल असल्या या खर्ग बेटाची ओळख असलेल्या या बेटावरून इराणची 90% तेल वाहतूक होते. हे बेट इराणमधल्या सर्व तेल खाणी असलेल्या ठिकाणांना पाईपलाईनने जोडलेलं आहे. सॅटेलाइट फोटो जे नुकतेच समोर आले त्यानुसार या बेटावर मोठमोठे ऑइल टँकर उभा आहेत आणि युद्ध सुरू झाल्यानंतर म्हणजे 28 फेब्रुवारीपासून इराणने साधारण एका दिवसाला 10 ते 15 लाख बॅरल एवढं तेल निर्यात केलंय. हे बहुतांश कच्चं तेल पाकिस्तान, चीन आणि आजूबाजूच्या देशांना गेलंय. खर्ग बेटाविषयी 1984ला अमेरिकेच्या CIAने एक नोट जारी केली होती. त्यानुसार इराकच्या युद्धात खर्ग बेट हे त्यांची सर्वात मोठी ताकद होता. इथून येणारा पैसाच मिलिटरीवर वापरला जायचा. देशाच्या पेट्रोलियम व्यवस्थेचा हा बेट कणा मानलं जातं. इराण पेट्रोलियम मंत्रालयाच्या माहितीनुसार अबुझर, फोरोझन आणि दोरुत या मोठ्या 3 ठिकाणांहून क्रूड ऑइल खर्ग बेटावर पाईपलाईनने आणलं जातं. समुद्रातून ही पाईपलाईन तयार करण्यात आली आहे. टर्मिनलवर क्रूड ऑइल आल्यावर ते व्हेसलमध्ये लोड करून आंतरराष्ट्रीय बाजारात पाठवलं जातं. इराणच्या ज्या 4 मोठ्या रिफायनरी आहेत त्यापैकी फलत इराण ऑइल रिफायनरी खर्ग बेटावरच आहे. या रिफायनरीची क्षमता एका दिवसाला 5 लाख बॅरल एवढं तेल शुद्धीकरण करण्याची आहे. याशिवाय इराणच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेली खर्ग पेट्रोकेमिकल कंपनी ही याच बेटावर आहे, ज्याद्वारे गॅसचा पुरवठा केला जातो. या बेटावर गेल्या वर्षी मे महिन्यात इराणने स्टोरेज क्षमता 20 लाख बॅरलने वाढवली आहे. जगभरातले तज्ज्ञ सांगतात की CIAने अमेरिकेला इराणचा कणा मोडण्यासाठी खर्ग हे टार्गेट दिलंय, पण हे बेट टार्गेट केल्यानंतर जगभरात कच्च्या तेलाच्या किमती दुप्पट होऊ शकतात. युद्ध सुरू असतानाही या बेटावरून 10 ते 15 लाख बॅरल एवढं कच्चं तेल निर्यात केलं जाते. हा तातडीचा तुटवडा तयार होईल आणि रशियावर भार वाढल्यानंतर किमतीही तेवढ्याच वेगाने वाढतील. इराणला जो काही महसूल मिळतो तो याच बेटावरून मिळतो आणि पूर्ण अर्थव्यवस्था कोलमडून जाऊ शकते. इराणला झुकवण्यासाठी अमेरिकेचं अखेरचं टार्गेट हेच खर्ग बेट मानलं जातं. खर्ग बेटावर हल्ला केला तर काय होऊ शकतं त्याची झलकही इराणने त्याच दिवशी दाखवली ज्या दिवशी खर्ग बेटावर हल्ला झाला होता. UAE मधल्या फुजिरा बंदरावर इराणने ड्रोन हल्ला केला आणि सांगितलं की ज्या देशांमधून अमेरिकेचे हल्ले होतील त्या देशातले सगळे ऑइल टर्मिनल आम्ही उद्ध्वस्त करून टाकू. UAE मध्ये इराणने ज्याची सुरुवात केली त्यावरून मध्य पूर्वेतले देशही घाबरले आणि अमेरिकेवर दबाव तयार झाला की संवादातून पुढचा मार्ग काढावा. या परिस्थितीत अडचणीत आलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांनी जगभरातल्या 5 देशांना आवाहन केलं की स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ सुरळीत ठेवण्यासाठी तुमची जबाबदारी आहे आणि तुम्हीही अमेरिकेच्या मदतीला युद्धनौका पाठवा. अमेरिकेने इराणची नौदल क्षमता 0 केली आहे, पण ते एखादा ड्रोन पाठवून नुकसान करू शकतात. म्हणून मी आवाहन करतो की जे देश स्ट्रेट ऑफ हॉर्मुझवर अवलंबून आहेत त्यांनी आपापल्या युद्धनौका पाठवा. फ्रान्स, जपान, चीन, दक्षिण कोरिया आणि ब्रिटन हे यात उतरतील अशी मला अपेक्षा आहे. या काळात अमेरिकेकडून इराणची बंदरं आणि मिलिटरी आस्थापनांवर हल्ले सुरूच राहतील. सगळे मिळून स्ट्रेट ऑफ हॉर्मुझला सुरक्षित करू आणि जगाची ऊर्जा सुरक्षा सुनिश्चित करू, असं आवाहन ट्रम्प यांनी केलं. डोनाल्ड ट्रम्प यांचं हे आवाहन खरं तर इराणच्या त्या दाव्यानंतर आलंय ज्यात इराणने सांगितलंय की आम्ही अमेरिकेची सर्वात मोठी युद्धनौका अब्राहम लिंकनवर हल्ला करून त्याचं मोठं नुकसान केलंय. अमेरिकेने हा दावा नाकारला असला तरी अब्राहम लिंकन
जी स्ट्रेट ऑफ हॉर्मुझच्या संरक्षणासाठी दाखल झाली होती ती आता स्ट्रेट ऑफ हॉर्मुझपासून आणि इराणच्या रडारपासून दूर गेल्याचंही दिसतंय. इराणने अमेरिकेची मध्य पूर्वेतली 19 लष्करी तळ असतील किंवा समुद्रात पहारा देणाऱ्या युद्धनौका यांचं मोठं नुकसान केलंय आणि त्यामुळे इराण अमेरिकेचं हे युद्ध प्रचंड महागडं बनवतोय. अमेरिकेने जे आवाहन केलं त्यावर काही देशांनी प्रतिक्रियाही दिल्या. ब्रिटनचं तर म्हणणं आहे की आम्ही आधीच सांगितलंय की युद्ध हा पर्याय नाही आणि यावर संवादातून मार्ग काढला जावा. चीनने तर अमेरिकेचं ऐकून युद्धनौका पाठवण्याचा प्रश्नच येत नाही. याशिवाय फ्रान्सनेही डोनाल्ड ट्रम्प यांच्या आवाहनाला फारसा प्रतिसाद दिला नाही. डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्ध सुरू करण्यापूर्वी कोणताही विचार केला नव्हता की याचे परिणाम जगात काय होऊ शकतात. त्यांना वाटलं आणि त्यांनी इराणमध्ये स्ट्राईक करून अली खामेनी यांची हत्या घडवून आणली. पण याचे एवढे गंभीर परिणाम समोर यायला लागलेत की तेलाच्या किमती ज्या आधी म्हणजे 28 फेब्रुवारीच्या आधी $62 प्रति बॅरल एवढ्या होत्या त्या आता $100 प्रति बॅरलवर पोहोचल्यात आणि युद्ध असं सुरू राहिलं तर $200 प्रति बॅरलपर्यंत त्या पोहोचू शकतात. भारतासारख्या मोठ्या देशांनाही याची प्रचंड झळ बसली आहे. भारतात विविध ठिकाणी LPG पुरवठ्यावर परिणाम झालाय. मात्र पेट्रोलियम मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार स्ट्रेट ऑफ हॉर्मुझमधून शिवालिक आणि नंदा देवी ही 2 व्हेसल 92,000 मेट्रिक टन LPG घेऊन रवाना झालेत आणि 2 दिवसात मुंबईच्या बंदरावर पोहोचणार आहेत. या गॅसमधून देशभरात पोहोचण्यासाठी जवळपास 65 लाखांपेक्षा घरगुती गॅस सिलेंडर रिफिल होऊ शकतात. भारताने आपली ऊर्जा सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी मध्य पूर्व आणि त्यासह आजूबाजूच्या 40 देशांमधून आयात सुरू ठेवली आहे, ज्यात क्रूड ऑइल आणि गॅस दोन्हीचाही समावेश आहे. कतार हा भारताचा सर्वात मोठा गॅस पुरवठादार होता आणि कतारने सगळे करार रद्द करून गॅस निर्मिती थांबवली कारण इराणच्या हल्ल्यात कतारच्या साईटचं मोठं नुकसान झालंय. या सगळ्या परिस्थितीत डोनाल्ड ट्रम्प आता मित्र देशांनाही युद्धात ओढण्याचा प्रयत्न करतायत. मात्र कोणताही देश याला साथ देताना दिसत नाही. या परिस्थितीवरून डोनाल्ड ट्रम्प गोंधळात अडकले तसं तुम्हालाही वाटतंय का? कमेंट करून जरूर लिहा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.